नमस्कार. आरोग्य संवाद या आजच्या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर संदीप कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण प्रश्न तुमचे उत्तर आमच्या तज्ज्ञांचे या शीर्षकाखाली रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी आम्ही जे काही प्रश्न सोशल मीडियामधून मागवले होते त्याला खूप असा प्रतिसाद आपल्याला महाराष्ट्रभर मिळालेला आहे आणि त्याच्यातून आम्ही काही निवडक प्रश्नांची निवड आजच्या या कार्यक्रमासाठी केलेली आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला वक्ते म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर योगेश वैद्य सर. नमस्कार सर. हे पिनॅकल हॉस्पिटल ठाणे येथे कार्यरत असून 20 वर्षापेक्षा जास्त शस्त्रक्रियांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 20,000 पेक्षा जास्त ऑपरेशन्स त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत आणि कॉम्प्लेक्स, सिंपल अशा बऱ्याचशा प्रकारचे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज सरांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. आज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण इथे उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांमधून तसेच आपल्याला आलेल्या प्रश्नांमधून या जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल अधिक जाणून घेणार आहोत. तर आता आपण सरांशी थेट बोलूयात. मी पहिला प्रश्न घेतो. सर, महेश कुलकर्णी सोलापूरहून आपल्याला त्यांना जाणून घ्यायचंय की जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय असतं. बर, जॉईंट रिप्लेसमेंट नेमकं काय असण्याकरता पहिलं आपण जाणून घेऊया की आपलं सांधा जो असतो त्याची जी रचना असते ती आपण पहिली जाणून घेऊया. आपला खास करून आपण आता आज जे बोलतोय ते गुडघ्या संबंधित बोलतोय. तर गुडघा हा जो आहे हा विशेषतः 3 हाडांनी बनला जातो. एक तर आपलं मांडीचं हाड ज्याला आपण फिमर म्हणतो, खालचं जे पायाचं हाड ज्याला टिबिया म्हणतो आणि जी वाटी असते त्याला आपण पटेला म्हणतो. तर आर्थरायटिस मध्ये होतं काय की जो आपण जेव्हा चालतो, उभं राहतो तर ते हाडांचं घर्षण होऊन होऊन जसं वय वाढतं तसं सांध्याचं जे कार्टिलेज असतं किंवा ज्याला कुर्च्या म्हणतो आपण त्याचं घर्षण होऊ लागतं. त्या कुर्च्या ज्या सुरुवातीला आपल्या लहान वयामध्ये ज्या गुळगुळीत असतात त्या ओबडधोबड होऊ लागतात आणि ह्याच्यामुळे खुर्च्यांच्या खालचं जे सबकॉन्ड्रल बोन असतं ते एक्सपोज होऊ लागतं आणि ज्या क्षणाला पेशंटचं कार्टिलेज झिजल्यामुळे सबकॉन्ड्रल बोन जेव्हा घर्षण होतं त्यावेळेस पेशंटला पेन निर्माण होऊ लागतं. जेव्हा ह्या स्टेजला, ज्याला आम्ही स्टेज 4 म्हणतो, जेव्हा लास्ट स्टेज जेव्हा असतं आर्थरायटिसचं, जेव्हा ह्या स्टेजला जेव्हा ते जातं तेव्हा आपण पेशंटला जॉईंट रिप्लेसमेंट सुचवतो. आता जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये नेमकं काय केलं जातं की हा जो समजा आपण हे धरून चालूया की ह्या ज्या खुर्च्या आहेत हे ज्या आता झिजल्यामुळे अशा ओबडधोबड झालेल्या आहेत तुम्हाला ह्याच्यात दिसून येईल, तर त्या एका विशेष प्रकारे रिमूव्ह केल्या जातात काही कटच्या मार्फत आणि तिथे आपण हा स्टीलचा असा सांधा जो असतो तो प्रत्यारोपण केला जातो. मी तुम्हाला दाखवतो. हे आता हे आपण जो झिजलेला पार्ट होता तो आपण रिमूव्ह केलेला आहे आणि इथे असा हा आर्टिफिशियल जो जॉईंट असतो तो आपण तिथे बसवतो. याच प्रोसेसला आपण जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतो. ह्याच्यातही 2 प्रकार असतात. एक टोटल जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे आपण हे बघितलं तर आपण हा पूर्णच सांधा बदली केला, ह्याला आपण टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतो. पण कधी कधी जर पेशंट आपल्याकडे लवकरच्या स्टेजला आला तर त्याचा फक्त एकच कप्पा झिजलेला असतो तर त्याला आपण, आणि त्यावेळीच आपण जर एकच कप्पा त्याचा जर बदलला तर त्याला आपण पार्शल रिप्लेसमेंट म्हणतो. तर हे अशा प्रकारचं हे जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन आहे. नक्कीच. आता आपल्याला दुसरा एक प्रश्न जो आपल्याला विचारला आहे पुण्यावरून बजरंग शिंदे यांनी. त्यांना असं विचारायचंय की या पद्धतीच्या ऑपरेशनची किंवा सर्जरीची गरज ही कोणत्या प्रकारच्या रुग्णांना पडू शकते. बघा, आपल्याकडे जे रुग्ण येतात त्याच्यातलं सगळ्यात कॉमनेस्ट इंडिकेशन ज्याला म्हणतो आपण तर त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. म्हणजे वयोमानानुसार होणारी जी सांध्याची जी झीज होते त्यामुळे जी वेदना निर्माण होतात आणि त्या वेदना ज्या कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंटमुळे कमी येत नाहीत, म्हणजे गोळ्या घेऊन म्हणा, इंजेक्शन म्हणा, फिजिओथेरपी म्हणा, जरी हे सगळं करून सुद्धा पेशंटचं जर दुखणं कमी होत नाही, म्हणजे त्यांच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये जर इंटरफिअर करू लागलं पेन, तर अशा ह्यांना प्रामुख्याने आपण नी रिप्लेसमेंट हे ऑपरेशन सुचवतो. प्लस आमवात म्हणा किंवा कधी कधी पेशंटला मार लागल्यामुळे गुडघ्याची कार्टिलेजचं डॅमेज झालेलं असतं, अशा केसेसमध्ये देखील आपण कधी कधी जॉईंट रिप्लेसमेंट सुचवतो. नक्कीच. जॉईंट रिप्लेसमेंट कुणामध्ये करायचं हे आताच आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. पण त्याच्याही आधी सरांनी जेव्हा जॉईंट बद्दल माहिती दिली आपल्याला तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण नवीन सांधा त्या ठिकाणी बसवतो आणि याच्या संदर्भातला एक प्रश्न आपल्याला जाधव यांनी विचारलाय रत्नागिरीहून. त्यांना असं विचारायचं की जॉईंट रिप्लेसमेंटसाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे आर्टिफिशियल सांधे हे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण कोणते वापरतो. जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट साधारण 35-40 वर्षापूर्वी
सुरू झालं त्यावेळी प्रामुख्याने कोबाल्ट क्रोम किंवा टायटेनियम म्हणून धातूचे सांधे वापरले गेले आणि त्याच्यामध्ये त्या 2 सांध्यामध्ये जर आपण हे जर बघितलं तर इथे एक प्लास्टिकचं एक लायनर म्हणतो त्याला किंवा पॉलिइथिलीन म्हणतो. तर त्या ह्याच्यामध्ये पण काळांतरात काही बदल होत गेले आणि काही रिसर्चच्या नंतर हे हायली क्रॉसलिंक पॉलिइथिलीन म्हणून एक प्रकारचं पॉलिइथिलीन आता वापरतो आपण. तर त्याचा फायदा असा होतो की त्याची जी लॉन्जिटिव्हिटी किंवा त्याचं जे टिकाऊदारपणा असतो तो वाढत जातो. सुरुवातीला साधारणतः 10-15 वर्ष त्याचा हे असायचा लाईफ स्पॅन असायचा, पण आता जे नवीन अत्याधुनिक जे हे पॉलिथिलीन आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी 25-30 वर्ष तरी किमान त्याची लाईफ स्पॅन होतो. प्लस या मेटलमध्ये सुद्धा काही बदल घडलेले आहेत की आता नवीन काही त्याच्यावरती कोटिंग्स केली जातात ज्याला आपण ऑक्झिनियम म्हणतो. हा असा काळ्या रंगाचा दिसतो जे एक ऑक्सिडाइज झिर्कोनियम किंवा ते सेरामिक प्रकारचा जो सांधा असतो. प्लस काही गोल्ड म्हणून पण एक प्रकारचं ते कोटिंग असतं. हा काही सोन्याचा नसतो पण गोल्डचं एक पिवळ्या रंगाचं एक कोटिंग केलं जातं जेणेकरून सांध्याचा जो टणकपणा असतो तो बराच वाढतो, त्याची जी लाईफ स्पॅन असते ती वाढते आणि अशा प्रकारे आपण पेशंटला जास्त टिकेल असा सांधा ऑफर करू शकतो. नक्कीच. आता आपण बऱ्यापैकी जॉईंट रिप्लेसमेंट याच्याबद्दल आपण जाणून घेतोय. मला आता प्रेक्षकांकडे जायचंय. प्रेक्षकांमधून कोणाला याच्याबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत का? मला विचारायचंय. हा, तुमचं नाव सांगा आणि तुमचा प्रश्न विचारा. मी शीला शिवेश्वरकर, मुंबईहून. डॉक्टर, टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी पारंपरिक पद्धत आणि रोबोटिक पद्धत यामध्ये काय फरक आहे? बघा, चांगला प्रश्न आहे. जेव्हा आपण पारंपरिकरित्या आपण नी रिप्लेसमेंट करतो तेव्हा प्रामुख्याने समजा आता हा आपला जॉईंट आहे तर त्या जे कन्व्हेन्शनल जे म्हणतो आपण पारंपरिक पद्धत तर त्याच्यामध्ये काही असे बोजड इन्स्ट्रुमेंट्स असतात, असे रॉड सारखं असतं जे आपण ह्याच्यामध्ये इन्सर्ट करतो आणि मग त्या केल्यानंतर काही अँगल्स वगैरे प्रमाणे आपण काही बोन सॉ ह्यानी कट केलं जातं. अशा ह्यानी व्हायचं असं की बरेचदा त्याचं इन्सिजन किंवा जो काप यायचा किंवा जे कट यायची ती बरीच मोठी असायची, त्याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू डिसेक्शन खूप व्हायचं आणि त्याच्यानंतर पेशंटला होणारा त्रास थोडासा जास्त प्रमाणात व्हायचा, त्याच्यातलं ब्लड लॉस जास्त व्हायचं. हे असा रॉड आत घातल्यामुळे काही कार्डियक कॉम्प्लिकेशन्स पण होण्याची शक्यता असते. तर अशा ही आपली कन्व्हेन्शनल पद्धत झाली आणि ती प्रामुख्याने डॉक्टरांच्या एक म्हणा गेसवर्क म्हणा किंवा एक्सपिरियन्स म्हणा त्याच्यावरती अवलंबून असायची की बाबा मला अमुक मिलीमीटर बोन कट करायचे किंवा मला अमुक अँगल मध्ये ते हे करेक्ट करायचे डिफॉर्मिटी, तर ते ह्याच्यावर डिपेंडंट असायचं. तर मी थोडक्यात सांगायचं तर हे खूप सब्जेक्टिव्ह होतं. म्हणजे मला समजा एक वाटलं तर ते दुसऱ्या डॉक्टरांना तेवढंच अँगल आहे किंवा तेवढंच मिलीमीटर आहे असं वाटणार नाही. तर त्यामुळे असं दिसून आलं जगभरामध्ये की नी रिप्लेसमेंट केल्यानंतर सुद्धा साधारणतः एक 18 ते 20% पेशंट्स मध्ये थोडंसं नाराजी असायची किंवा पेशंट्स यूज टू बी डिससॅटिस्फाईड आफ्टर द ऑपरेशन. तर त्या करता काय करावं म्हणून वेगळे वेगळे रिसर्च होत गेले आणि त्याच्यामध्ये असं जाणून आलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की जेणेकरून पेशंटचं जे सक्सेस असतं ते ठरवतं त्याला अलाइनमेंट म्हणतो. म्हणजे ज्या तुम्ही प्रकारे तो सांधा पेशंटच्या शरीरामध्ये रोपण केला जातो तर त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. तर ती अलाइनमेंट कशी इम्प्रूव्ह करायची, तर मग ते त्याच्या पुढची स्टेज आली की एक कम्प्युटर नॅव्हिगेशन म्हणून एक टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यामध्ये आपण काय करतो की एक पेशंटचं कम्प्युटरच्या मार्फत एक 3D मॉडेल गुडघ्याचं बनवलं जातं आणि त्या ह्याच्यावरती ते सगळं कॅल्क्युलेशन होतं की किती बोन कट करायचे, किती अँगल मध्ये कट करायचे. पण तरी सुद्धा ह्याच्यामध्ये काय व्हायचं की ह्याच्यामध्ये शेवटी सर्जरी डॉक्टरच करायचे, म्हणजे त्याच्यात तरी ते ह्युमन एरर हा प्रकार यायचाच. तर तो घालवण्याकरता मग रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आलं. त्याच्यात लोकांचा बरेचदा असा समज होतो की काही रोबोट येऊन ऑपरेशन करतो का, पण असं काही नाहीये. तर एक रोबोटिक आर्म असतो किंवा एक रोबोटिक टूल असतं की जेणेकरून आपल्याला फार ऍक्युरेटपणे जो बोन कट करायचा, म्हणजे समजा 1 मिलीमीटर बोन कट करायचं तर ते 1 मिलीमीटरच होणार, 2 मिलीमीटर होणार नाही. किंवा जे अँगल मध्ये आपल्याला ते हाड सरळ करायचं तर ते तेवढ्या अँगल मध्येच ते बरोबर केलं जाणार. तर ते हे असं रोबोटिक ही टेक्नॉलॉजी आहे नवीन की जेणेकरून आपली अॅक्युरसी आणि अलाइनमेंट वाढली जाते. नक्कीच. रोबोटिक सर्जरी आणि पारंपरिक सर्जरी याच्याबद्दल आत्ताच आपल्याला योगेश डॉक्टरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावलं आहे. याच्यानंतर आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांकडे जाऊया. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? मला प्रश्न विचारायचा, मी कैलाश मडवी, राहणार ठाणे. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की रोबोटिक सर्जरीचे पेशंटला कोणते फायदे होतात?
बघा कसं आहे की जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने ऑपरेशन करतो तर तेव्हा असं तो बोन जे असतं ते एक सॉच्या माध्यमाने कट केलं जातं. एक सॉ बोन, आपलं सॉ म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं त्याच्या मार्फत ते कट केलं जातं. पण जेव्हा आपण रोबोटिक पद्धतीने करतो तेव्हा आपण एक बर असतं, एक नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं. जसं दाताचे डॉक्टर डेंटल बर वापरतात तसं ते एक बर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं ज्याच्या मार्फत आपण हे शस्त्रक्रिया करतो. ते अगदी फाईन असतं आणि ते बरोबर जेवढं झालेलं, जेवढं जीज जी आहे, जेवढं घर्षण झालेलं आहे, जे कार्टिलेज डॅमेज झालेलं आहे ते तेवढंच फक्त रिमूव्ह करतं. बाकी आपल्या लिगामेंट्स म्हणा, बाकी सॉफ्ट टिश्यूज असतात त्याला काही इजा होत नाही किंवा जास्त त्याला खेचाताणी होत नाही, रिट्रॅक्शन होत नाही. तर त्यामुळे पेशंटचं जे पोस्ट ऑपरेटिव्ह जे पेन असतं ते बऱ्याच प्रमाणात कमी होतं. पायाला म्हणजे येणारं पायावरती जे कट असतो किंवा जे इन्सिजन असतं ते पण बऱ्याच प्रमाणात कमी असतं. पेशंटचा ब्लड लॉस कमी होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पेशंटचा पेन फॅक्टर जो आहे आणि रिकव्हरी जी आहे ती लवकरात लवकर होते. पेशंटला आपण साधारण 2 ते 3 दिवसात आपण डिस्चार्ज देखील करू शकतो. आता आपण जाणून घेतलं की रोबोटिक सर्जरीचा पेशंटला काय फायदा होतो, पण बऱ्याच वेळा असं आपल्याला दिसतं की सर्जरी केल्यानंतर पेशंटच्या मनात खूप सारे प्रश्न असतात की आम्ही हे करू का, आम्ही ते करू का, आम्ही हे कधी करू शकणार, ते कधी करू शकणार. म्हणजे त्यांचे नियमित व्यायाम असेल, त्यांचं काही चालणं बोलणं असेल, त्यांच्या हालचाली असतील, हे करण्यासाठी आपण त्यांना नेहमी व्यायाम सुचवत असतो. आणि त्याच्या संदर्भात एक प्रश्न आपल्याला असा आहे की रोबोटिक सर्जरी नंतर किंवा जॉईंट रिप्लेसमेंट नंतर व्यायाम किंवा फिजिओथेरपीचा जो भाग आहे त्याला किती महत्व आहे आणि कुठल्या प्रकारची फिजिओथेरपी याच्यामध्ये आपण ऍडवाइस करता? बघा, ह्याच्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट नंतर फिजिओथेरपीचा ऍक्च्युअली स्पीकिंग फार मोठा रोल आहे. कारण बेसिकली कसं होतं की जेव्हा आपण जॉईंट रिप्लेसमेंट करतो तेव्हा नवीन सांध्याचं त्याच्या आपल्या बॉडीमध्ये प्रत्यारोपण करतो. तर त्याच्यानंतर जे मसल्स जे असतात, अवतीभोवतीचे जे स्नायू असतात, तर त्यांची बळकट होणं फार गरजेचं आहे त्यांचं. तर त्याच्याकरता प्रामुख्याने आपल्याला फिजिओथेरपी करायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नीची जी रेंज ऑफ मुवमेंट म्हणतो किंवा जो मुवमेंट व्हायला पाहिजे ती व्यवस्थित होण्याकरता किंवा ती पूर्ववत होण्याकरता आपल्याला फिजिओथेरपीची गरज आहे. अर्थात जेव्हा आपण कन्व्हेन्शनल पद्धतीने करतो तेव्हा फिजिओथेरपीचं थोडंसं जे लागतं ते कधी कधी पेशंटला थोडं पेन होतं, कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात कट गेलेला असतो किंवा त्याच्यामध्ये टिश्यू रिट्रॅक्शन थोडं जास्त झालेलं असतं. त्यामुळे सुरुवातीला पेशंटला थोडं फिजिओ करताना थोडं त्रास होतो. पण जेव्हा आपण रोबोटिक पद्धतीने करतो तेव्हा पेशंटला निश्चितपणे त्रास त्याचा कमी होतो आणि फिजिओथेरपीची लागणारी जी कालावधी आहे ती पण नक्कीच कमी होते. तर त्यामुळे पेशंटची रिकव्हरी देखील फास्ट होते. नक्कीच. आता आपण जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल जेव्हा चर्चा करतोय, आपण त्याच्यानंतरच्या काही गोष्टींबद्दलही चर्चा केली आहे आणि मला या क्षणाला परत एकदा प्रेक्षकांमध्ये जायचं आहे आणि त्यांच्याशी अजून कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का प्रेक्षकांमधून कोणी? मी आणि सिटी सायमधून बोलतोय. मला एक विचारायचं होतं की हे सर्जरी झाल्यानंतर परत सर्जरी करायची गरज असते की नसते एकदा जॉईंट रिप्लेसमेंट झाल्यानंतर? बघा, जेव्हा आम्ही पेशंटला जॉईंट रिप्लेसमेंट करतो तेव्हा आपण अशा ह्यानीच आम्ही करतो की बाबा हा जो सांधा आपण त्या पेशंटच्या शरीरात जो बसवणार तो त्याला आयुष्यभर चालला पाहिजे. पण कधी कधी काय होतं की समजा आपण कुठल्या पेशंटमध्ये काही कारणास्तव फार यंग एज मध्ये जर केलं, म्हणजे प्रामुख्याने समजा पेशंटला आमवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस जर असेल तर कधी कधी आम्ही 30शीत आणि 40शीत सुद्धा पेशंटचा नी रिप्लेसमेंट केलेले आहेत. तर अशा केसेसमध्ये काय होतं की साधारण, आणि कसे असतात हे यंग पेशंट असतात, ऍक्टिव्ह पेशंट असतात, तर त्यांचं गुडघ्यावरचं जे डिमांड असतो किंवा जो लोड असतो तो जास्त असतो. तर त्यामुळे काय होतं की बरेचदा हा सांधाला जे पॉलिइथिलीन किंवा जे प्लास्टिक असतं किंवा लायनर असतो त्याची कालांतरात जीज होते आणि कधी कधी पेशंटला दुसऱ्यांदा सर्जरी करण्याची गरज लागू शकते. पण असं धरून चला की ऍटलिस्ट किमान आजचे जे नवीन सांधे आपल्याकडे अवेलेबल आहेत किंवा इम्प्लांट जे आहेत तर त्यांनी किमान 20-25 वर्ष तरी त्याची लाईफ स्पॅन राहतो. जर आपण आयडियल एजला केलं, जे आम्ही नॉर्मली आमच्याकडे जो एज ग्रुप आहे 60-65 नंतर येणारे जे पेशंट असतात त्यांच्यात केलं तर युजली तरी त्यांना तो सांधा आयुष्यभर चालतो. नक्कीच. आता आपण गुडघ्याच्या बद्दल आणि गुडघ्याच्या जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल बरंच काही जाणून घेतलंय, पण जी रोबोटिक टेक्नॉलॉजी आता आपण डिस्कस करतोय किंवा ज्याचा आपण सध्या इथं उहापोह करतोय, या पद्धतीचा आपल्याला इतर कोणत्या सांध्याच्या सर्जरीमध्ये उपयोग होऊ शकतो का, या पद्धतीचा एक प्रश्न आहे. तो पल्लवी बोर्डे ह्या ठाण्याच्याच आहेत, त्यांनी विचारलाय की नी रिप्लेसमेंट सोडून अजून कोणत्या ह्याच्यामध्ये रोबोटिकचा आपल्याला फायदा होतो? बघा, आता प्रामुख्याने आपल्याकडे जे आजकाल जे रोबोटिक सिस्टम जे
मार्केटमध्ये किंवा इंडियात जे अवेलेबल आहेत तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने नी आणि खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंट जो आहे तो आपण रोबोटिकरित्या प्रत्यारोपण करू शकतो. पण अब्रॉड काही ठिकाणी शोल्डर जॉईंट देखील रोबोटिक ह्यानी केला जातो रिप्लेसमेंट, पण आपल्या इकडे अजून ते टेक्नॉलॉजी एवढी अवेलेबल झाली नाहीये. आताच योगेश सरांनी आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल खूप छान माहिती दिलेली आहे, पण एक ही गोष्ट आहे की रिप्लेसमेंट ही जी आहे ती शेवटची ट्रीटमेंट किंवा एक शेवटची ट्रीटमेंट म्हणून आपण ज्याचा उपयोग करतो. जसं सरांनी आधी सांगितले की स्टेज 4 झाल्यानंतर आम्ही त्या उपचार पद्धतीचा अवलंब करतो. पण सर एक विजय बोरसे आहेत, त्यांना नाशिकवरून असं विचारायचंय की जॉईंट रिप्लेसमेंट सोडून दुसरे कुठले उपचार पद्धती आपण करू शकतो आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो? बघा, आता पेशंट जेव्हा आपल्याकडे आर्थरायटिसचं पेन घेऊन येतो त्याच्यात मेन डिसाइडिंग फॅक्टर हा असतो की तो कुठल्या स्टेजला आपल्याकडे आलेला आहे. समजा जर यंग पेशंट आहे, जर तो सुरुवातीच्याच स्टेजला आला असेल तर मग बरेचदा त्याला आपण काही पेनच्या गोळ्या ज्याला आपण एनसेड्स म्हणतो, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज म्हणा, ते देऊन त्याच्या वेदना कमी करून त्यांना मग एक्सरसाइजचा सल्ला, वेट रिडक्शन करणं, प्लस काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो, म्हणजे ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्या दैनंदिन जीवनातल्या आहेत की ज्याच्या करून गुडघ्यावरती जास्त प्रेशर येतं, म्हणजे खाली बसणं, मांडी घालणं, सारखं जिन्यांची चढ उतर करणं किंवा इंडियन पद्धतीने स्क्वॉटिंग करणं, टॉयलेटला इंडियन यूज करणं, ह्या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपण त्यांना प्रामुख्याने अवॉइड करायला सांगतो. जर पेशंट थोडा लठ्ठ असेल तर त्याचं वजन कमी करायला सांगतो. जर तो त्याच्या थोड्या अजून पुढच्या स्टेजला जर आला तर कधी कधी आपण त्यांना इंजेक्शन ट्रीटमेंट म्हणून दिलं जातं, ज्याला विस्को सप्लिमेंटेशन म्हणतो. म्हणजे ते आपल्या गुडघ्यातलं जे वंगण असतं तर त्या धर्तीचं ते इंजेक्शन असतं की जेणेकरून आपण पेशंटच्या गुडघ्यामध्ये ते इंजेक्ट केलं जातं, जेणेकरून त्याच्यातलं गुडघ्यामधलं जे घर्षण आहे ते कमी होतं. कधी कधी काही समजा सुरुवातीची जर स्टेज असेल तर मग कधी कधी आपण आर्थ्रोस्कोपी ट्रीटमेंट पण पेशंटला देतो, ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जे कार्टिलेज जे कुठे एका ठिकाणी समजा जर घर्षण झालं असेल तर त्याचं आपण डिब्राइडमेंट करतो किंवा त्याला मायक्रो फ्रॅक्चर म्हणतात, तसं केलं जातं. त्याच्यात दुसरी एक ट्रीटमेंट अशी आहे की ज्याला आपण हाय टिबियल ऑस्टिओटॉमी म्हणतो, म्हणजे कधी कधी गुडघ्याला पेशंटच्या बाक आलेला असतो आणि त्या बाक आल्यामुळे एका ठिकाणचं आतल्या कप्प्यामधलं वजन त्याचं ओव्हरलोडिंग होतं आणि त्यामुळे पेन निर्माण होतं. तर ते ऑस्टिओटॉमी करून आपण तो अँगल करेक्ट करून तो पायातला जो बाक आहे तो आपण सरळ करतो. तर ह्या ज्या सगळ्या ट्रीटमेंट आहेत त्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये किंवा अर्ली स्टेज मध्ये केल्या जातात. पण जर पेशंट खूपच लेट आला, ज्यावेळेस त्याचा पूर्ण सगळेच कप्पे जर झिजले असतील तर मग त्याला जॉईंट रिप्लेसमेंट हाच त्याच्यावरचा उपाय आहे. आता आपण या दोन्ही तिन्ही जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट कुणामध्ये करायची, कशी करायची याच्याबद्दल जेव्हा डिस्कशन करतोय तेव्हा आर्थरायटिस हा जो मुळात या सगळ्याला कारणीभूत असणारा आजार आहे, याच्या संबंधित एक प्रश्न आलेला आहे. तो सुनीता साळुंके यांनी पुण्यावरून विचारलाय आपल्याला. त्यांना असं विचारायचंय की आर्थरायटिस होऊ नये किंवा आपल्या शरीरामध्ये जी झीज होतीये त्याच्याबद्दल आपण काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला एक तर ती झीज होऊ नये आणि झाली तर ती कमीत कमी व्हावी आणि मोठ्या उपचारांची गरज पडू नये, याच्यासाठी आपल्याला काय काळजी घेते? बघा, जसं आताच मी म्हणालो की म्हणजे आपली जी लाईफस्टाईल आहे ती प्रामुख्याने आपल्याला हेल्दी ठेवायला पाहिजे. म्हणजे आहारामध्ये आपल्याला प्रॉपर डाएट घ्यायला पाहिजे. जास्त जंक फूड म्हणा किंवा जास्त ऑइली, फ्राईड, फॅटी फूड, शुगर्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जेणेकरून वजन वाढतं, त्यामुळे गुडघ्यावरती लोड जास्त येतो आणि मग गुडघ्याची झीज होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजेत. नियमितपणे एक्सरसाइज करायला पाहिजे जेणेकरून आपल्या गुडघ्याच्या भोवतीचे जे स्नायू आहेत ते बळकट राहतील आणि गुडघ्यावर जास्त लोड येणार नाही. प्लस आपल्याला काही सप्लिमेंट्सच्या टॅबलेट्स पण येतात की जेणेकरून आपण ते घेऊन आपल्या कार्टिलेजची जी हे आहे हेल्थ आहे ती आपण निश्चितपणे इम्प्रूव्ह करू शकतो. नक्कीच. एक प्रश्न असाही आहे की आपण आजकाल बघतो की बऱ्याचशा रुग्णांमध्ये, म्हणजे आता आपण डायबिटीजचा विचार केला तर बऱ्याचशा रुग्णांना डायबिटीज असतो, ब्लड प्रेशर असतं. तर ह्या आजारांचा आणि जॉईंट रिप्लेसमेंटचा किंवा आर्थरायटिसचा हा कितीचा संबंध आपल्याला प्रॅक्टिसमध्ये दिसतो? असं डायरेक्ट तर नाही, पण कसं आहे की जे आपण बघितलं आपण की लठ्ठपणा हा एक मेन फॅक्टर आहे. तर बऱ्याचदा लठ्ठ पेशंट्सना हायपरटेन्शन असतं किंवा ब्लड प्रेशर असतं, डायबिटीस असतं आणि त्याच पेशंट्सना आर्थरायटिस पण होतं, कारण वजनामुळे म्हणा किंवा त्यांचे जास्त ऍक्टिव्ह नसल्यामुळे. प्लस कसं होतं की हे नंतर काही कालांतर एक विशियस सायकल झाल्यासारखं होतं, बिकॉज त्यांचं वजन जास्त असतं त्यामुळे गुडघ्यावर लोड जास्त येतो, लोड जास्त आल्यामुळे त्यांचं चालणं होत नाही, त्यामुळे ते दुखतं
दुखतं, वजन वाढतं, त्यामुळे ह्यांचं ते शुगर, ब्लड प्रेशर ते सगळं कंट्रोलच्या बाहेर जातं. तर ते अशा प्रकारे ते एकमेकांशी निश्चितपणे रिलेटेड आहे ते. प्लस पुढे आपल्याला समजा त्यांच्या काही सर्जरी करायची असेल किंवा काय असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले आटोक्यात आणणं गरजेचं असतं. मगच आपण त्यांना कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन म्हणा किंवा दुसरं काही ट्रीटमेंट आपण ऑफर करू शकतो. नक्कीच. आज आपल्याला डॉक्टर योगेश वैद्य यांनी जॉईंट रिप्लेसमेंट, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि जॉईंट रिप्लेसमेंट सोडून इतर काय जे पर्याय आज रुग्णांकडे अवेलेबल आहेत, जो संधिवाताचा जो प्रकार आहे, ऑस्टिओआर्थरायटिस असेल, रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल किंवा कधी कधी इजा झाल्यानंतर हाडांमध्ये जी खराबी होते किंवा आर्थरायटिस होतो, पोस्ट ट्रॉमा आर्थरायटिस असेल, याच्यामध्ये आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट कशी मदत करू शकते, रुग्णांना त्यांच्या वेदनेतून आपण कसं बाहेर काढू शकतो, त्यांच्या नॉर्मल लाईफ पर्यंत आपण त्यांना कसं घेऊन जाऊ शकतो, याच्याबद्दल आज सरांनी आपल्याला खूप महत्वपूर्ण आणि आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सगळं समजावून सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल मी डॉक्टर योगेश वैद्य यांचा धन्यवाद म्हणतो. नक्कीच. आरोग्य संवाद हा आजचा जो आपला कार्यक्रम आहे हा याच्या पुढे असंच चालू राहणार आहे. पुढच्या सेशनमध्ये प्रश्न तुमचे, उत्तर आमच्या तज्ज्ञांचे, याच्यामध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर पराग लाड. हातांचे विकार आणि त्याच्याबद्दल ज्या काही प्रश्न आहेत, म्हणजे कार्पल टनेल असेल किंवा हातांमध्ये पेन असेल, आजकाल आपण लॅपटॉप आणि आपलं जे आजचं रुटीन आहे याच्याबद्दल अनेकसे असे आजार आहेत जे आपल्याला हातांबद्दल असतात आणि आपण त्याला नकळत निग्लेक्ट करत असतो. तर अशा आजारांबद्दल आपल्याला पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करायचं आहे. तर आपण पुन्हा भेटूया डॉक्टर पराग लाड यांच्यासोबत. धन्यवाद.